Hello student, topic number first, introduction to partnership and partnership final account. On practice problem number 4th. From the following trial balance of Messrs. Meera and Madhav, prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance it as on that date. Trial balance as on 31st March 2019. Debit balance stock 1st April 2018 rupees 25,000. 1st April 2018 means opening stock. Trading account debit side. Debtors assets. Bills receivable assets. Purchase trading account debit side. Returns debit side means sales returns less from sales. Carriage inward trading account debit side. Carriage outward profit and loss account debit side. Motor vehicle assets. General expenses profit and loss account debit side. Export duty profit and loss account debit side. Advertisement for 3 years from 1st October 2018 internal adjustment profit and loss account debit side. 1st October 2018 3 इयर्सचा आहे, म्हणजेच जेवढं प्रीपेड आहे ते आपल्याला डिडक्ट करायला लागेल. प्रिंटिंग अँड स्टेशनरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. ड्रॉइंग लेस फ्रॉम कॅपिटल. लीज होल्ड प्रेमायसेस assets. Cashed bank assets. Furniture assets. Other side credit balance bank overdraft liability. Bills payable liability. Creditors liability. Sales trading account credit side. Outstanding rent liability. Unpaid wages liability. Unpaid म्हणजेच outstanding. Capital liability. Purchase return less from purchase. Adjustment closing stock is valued at rupees 32,000. क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू 32,000 आहे, ज्याचे दोन इफेक्ट होणार आहेत. ॲडजस्टमेंटचे नेहमी कमीत कमी दोन इफेक्ट होतात. फर्स्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड अँड असेट साईड. देन प्रोव्हाइड प्रोविजन फॉर डाउटफुल डेट रुपीज 2,000 less from debtors. Second effect profit and loss account debit side. Next create reserve for discount on debtors at 3% less from debtors. Second effect profit and loss debit side. Same effect. Bad debt and RDD. Valued of leasehold premises of 31st March 2019 rupees 1 lakh. लीजहोल्ड प्रिमायसेसची व्हॅल्यू जी 1,10,000 होती ती 31st मार्च 2019 म्हणजेच अकाउंट क्लोज करतो आहे त्यावेळेला 1 lakh झाली. म्हणजेच काय झालं तर 10,000ने रिड्यूस झाली. जी 10,000ने रिड्यूस झाली म्हणजेच काय तर डेप्रिसिएशन लेस करणार. अँड सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घेणार. देन आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस प्रिंटिंग अँड स्टेशनरी रुपीज 500. आउटस्टँडिंग नेहमी ॲड होत आहे म्हणून प्रिंटिंग अँड स्टेशनरीमधून ॲड करणार. स्टार्ट करूया. आता मी ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स शीट पूर्णपणे प्रिपेअर केलेला आहे. आपण आता पोस्ट करूया. ॲडजस्टमेंट ज्यावर आहे त्याला मार्किंग करून घ्यायची आहे. तुम्ही ॲडजस्टमेंट कशावर आहे ती कदाचित बघितलेली असेल. क्लोजिंग स्टॉक प्रॉफिट डेप्टर्सवर इथे आपल्याला दोन ॲडजस्टमेंट दिसत आहेत. देन लीज होल्ड प्रिमायसेसवर ॲडजस्टमेंट दिसते आहे. नेक्स्ट आउटस्टँडिंग प्रिंटिंग अँड स्टेशनरीवर देखील ॲडजस्टमेंट दिसते. एवढे ॲडजस्टमेंट आहेत. फर्स्ट स्टॉक 1st April 2018 में ओपनिंग स्टॉक
ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईडला 2 ओपनिंग स्टॉक, $25,000. नेक्स्ट डेप्टर्स असेट्सला जाणार. फिक्स असेट्ससाठी आता आपण पहिली जागा ठेवूया आणि त्यानंतर डेप्टर्स घेऊया, कारण डेप्टर्स करंट असेट्स आहे. डेप्टर्स ॲडजस्टमेंट आहे, इनरला घेऊया 80,500. नेक्स्ट बिल्स पेबल. डेप्टर्सवर 2 तरी ॲडजस्टमेंट आहेत आणि एवढी तरी जागा त्याला लागेल. ओके, बिल्स पेबल बिल्स पेबल आहे 10,000 रुपीज. नेक्स्ट परचेस ट्रेडिंग अकाउंटला येणार 2 परचेस, रिटर्न्स असल्यामुळे आपण त्याला इनरला घेऊया 2,08,500. नेक्स्ट रिटर्न्स हा डेबिट बॅलन्स दिसतोय म्हणजे हा सेल्स रिटर्न आहे. बाय सेल्स लेस रिटर्न इनवर्ड. रिटर्न्स म्हणजे रिटर्न इनवर्ड 1,000 रुपीज. सेल्स असेल तेव्हा आपण त्याची अमाऊंट कॅल्क्युलेट करूया. देन कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड हा ट्रेडिंगला येतो आहे डेबिटला 2 कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड रुपीज आहे 3,000 रुपीज. नेक्स्ट कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये येतो आहे 2 कॅरेज आउटवर्ड. $4,500. आता बघा, कॅरेज असेल तर ट्रेडिंग अकाउंट डेबिटला येणार, कॅरेज इनवर्ड असेल ट्रेडिंग अकाउंट डेबिटला येणार, कॅरेज आउटवर्ड असेल आउट झालेला तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येणार. आता हे तिन्ही एक्सपेन्सेसच आहेत, पण कॅरेज आणि कॅरेज इनवर्ड हा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे म्हणून तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, तर कॅरेज आउटवर्ड हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. नेक्स्ट मोटर व्हेकल असेट्स आहे ती ॲडजस्टमेंट मला वाटतं नाही आहे, डायरेक्ट आउटरला घेऊया 55,000. नेक्स्ट जनरल एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये 2 जनरल एक्सपेन्सेस, $1,800. नेक्स्ट एक्सपोर्ट ड्यूटी 2 एक्सपोर्ट ड्यूटी, $900. Then advertisement 2 advertisement, ॲडव्हर्टाइजमेंटवर इंटरनल ॲडजस्टमेंट आहे मग आपण इनरला घेऊया. ॲडजस्टमेंट करायची आपल्याला 4,800.
4800. आता ॲडजस्टमेंट काय सांगते बघा. ॲडजस्टमेंट काय म्हटले, फॉर 3 इयर्स फ्रॉम 1 ऑक्टोबर 2018. तर 1 ऑक्टोबर 2018 पासून 3 इयर्स म्हणजेच 18, 19, 20, 2021 अशा 3 इयर्सचं ॲडव्हर्टाइजमेंट पेड झालेलं दिसते. पण आपल्याला नेक्स्ट इयरचं नकोच आहे, आपल्याला आपलं जे इयर चालू आहे करंट इयरचंच पाहिजे. म्हणजेच काय, तर करंट इयरचं आपण दाखवणार आणि नेक्स्ट इयरचं जे आहे ते प्रीपेड म्हणून दाखवणार, ॲडव्हान्स पेड झालेलं आहे म्हणून दाखवणार. मग त्यासाठी आपल्याला पहिलं काय करायला लागेल, आपण किती इयर्स यूज केलं आहे, तर त्यापैकी आपण 6 मंथ यूज केलं आहे. 1 ऑक्टोबर 2018 टू 31 मार्च 2019 एवढं 6 मंथचंच आपण फक्त ॲडव्हर्टाइजमेंट यूज केलेलं आहे. मग 6 मंथचा आपण यूज केला आहे, याचाच अर्थ रिमेनिंग 2.5 इयरचं काय झालं आहे, प्रीपेड झालं आहे. मग 2.5 इयरचं जर प्रीपेड झालेलं असेल तर ते आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागेल. मग ते कॅल्क्युलेट कसं करणार, तर आता मी तुम्हाला इथे वरती दाखवते कसं कॅल्क्युलेट करू शकतो आपण. आहे किती बघा त्याची अमाऊंट, 4800. वर्किंग नोट ॲडव्हर्टाइजमेंट आहे 4800. 4800 केव्हापासून, 1 ऑक्टोबर 2018 1 ऑक्टोबर 2018 टू 31 मार्च 2019. होत आहेत किती, फक्त 6 मंथ होत आहेत आपले. आता हे 6 मंथसाठी कॅल्क्युलेट करायला लागेल. मग 6 मंथचंच आपण कॅल्क्युलेट करून घेणार आणि हे दिलेलं आहे ते 3 इयर्सचं आहे. 4800 जो ॲडव्हर्टाइजमेंट पेड झाला आहे तो 3 इयर्सचा झाला आहे. मग पर इयरचा किती कॅल्क्युलेट करूया. म्हणून 4800 अपॉन 3 1600. आता 1600 आपल्याला आन्सर आलं आहे पर इयरचं. हे एका वर्षाचे 1600 आहेत, म्हणजेच 3 इयर्सचे झाले 4800. तर आपण फक्त यूज केला आहे 6 मंथ. हा 1 इयर आहे, आपण 6 मंथ यूज करतो आहे. मग 6 मंथचे होणार अपॉन 2 करणार, तेव्हा आपल्याला 6 मंथ, हे फुल इयरचं आहे ना, आपण 2 केलं की 6 मंथचे मिळाले आहेत किती, 800. हे 800 एवढंच फक्त आपलं ॲडव्हर्टाइजमेंट आहे. म्हणजेच एक्स्ट्राचे जे आहेत ते काय झाले आहेत, प्रीपेड आहेत. मग एक्स्ट्राचे किती, 4800 मायनस 800, 4000 हे प्रीपेड आहे, हे ॲडव्हान्स पेड झालेलं आहे. ते आता आपण प्रॉब्लेममध्ये दाखवूया. ॲडव्हर्टाइजमेंट लेस प्रीपेड. प्रीपेड किती आहे, 4000 हे ॲडव्हान्स पेड झालेले आहे आणि करंट इयरचे आहेत ते फक्त ॲडव्हर्टाइजमेंट 800 आहेत. ओके, म्हणून ॲडव्हर्टाइजमेंट 4800 लेस प्रीपेड 4800 करंट इयरच्या आउटरला घेतले. आता याचा सेकंड इफेक्ट घेणार. सेकंड इफेक्ट येतो आहे असेट साईडला, प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट $4000. जेवढं प्रीपेड असेल, जेवढे ॲडजस्टमेंट असेल तेवढं सेकंड इफेक्ट करणार. देन प्रिंटिंग अँड स्टेशनरी, प्रॉफिट अँड लॉस डेबिटला टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी प्रिंटिंग अँड स्टेशनरी अमाऊंट आहे 1200. इनरला घेऊया आपण कारण त्यावर ॲडजस्टमेंट आहे. 1200 ॲडजस्टमेंटसाठी जागा ठेवली. नेक्स्ट ड्रॉविंग लेस फ्रॉम कॅपिटल. आता हे इथे आपण कोणतंही वेगळं कॅपिटल अकाउंट बनवत नाही आहे, हे सुद्धा एक तुमच्यासाठी प्रॅक्टिस आहे. डायरेक्टली आहे त्याच ठिकाणी कॅपिटल बनवतो आहे, म्हणून किती जागा लागेल ते बघा. कॅपिटल अकाउंट, कॅपिटल अकाउंट, 2 पार्टनर्स आहेत, एक म्हणजेच मीराचं कॅपिटल
आणि दुसरा म्हणजेच माधव. मग मीरामध्ये येणार काय, तर अजून कॅपिटलवर ॲडजस्टमेंट काहीच नाही. मग मीराच्या अकाउंटचं अमाऊंट येणार, लेस ड्रॉविंग येणार, नेट प्रॉफिट नेट लॉस असेल ते ॲडलेस होणार आणि बॅलन्स येणार. म्हणजे कमीत कमी 3 ते 4 ओळी लागतील. त्यानंतर घेऊया माधव. ओके, माधवमध्ये ओके, हे मीराचं, इथे माधवचं. मीरामध्ये ड्रॉविंग, लेस ड्रॉविंग 3500 आणि माधवमध्ये ड्रॉइंग लेस करणार 2000. हे सगळं आपण इनरलाच घेतलं आहे कारण आपल्याला इथे वर्किंग करायचं आहे. नेक्स्ट, लीज होल्ड प्रेमायसेस असेट्स आहे ती लीज होल्ड प्रेमायसेस 1,10,000. इनरला घेऊया, ॲडजस्टमेंट आहे 1,10,000. थोडंसं पेन पॅड असल्यामुळे पेन ते सरकत राहते. ओके, 1,10,000 ॲडजस्टमेंट आहे, जागा ठेवूया. देन कॅश ॲट बँक, करंट असेट्स आहे, खाली घेते आहे कॅश ॲट बँक 45,000. नेक्स्ट, फर्निचर फर्निचर 8,300. नेक्स्ट, आपली डेबिट साईड संपलेली आहे, आता आपण क्रेडिट साईडला जातो आहे. बँक ओव्हरड्राफ्ट, इथे आपण माधवच्या अकाउंटसाठी जागा ठेवतो आहे आणि त्यानंतर घेतो आहे बँक ओव्हरड्राफ्ट 5,000. बिल्स पेबल 12,500. Creditors 68,000. सेल्स आपण लिहिलेलं आहे, फक्त अमाऊंट लिहायची आहे 3,25,000. 3,25,000 minus 1,000, 3,24,000. आउटस्टँडिंग रेट असेट्समध्ये येणार, आउटस्टँडिंग रेंट सॉरी लायबिलिटीमध्ये येणार आउटस्टँडिंग रेंट 2,000. नेक्स्ट, अनपेड वेजेस 1,500. आउटस्टँडिंग म्हणजेच अनपेड आहे. देन कॅपिटलचे बॅलन्स दिलेत आपल्याला. कॅपिटल अकाउंट मीरा आहे 75,000, मीराच्या समोर घेऊया. अँड माधव 75,000. 75,000 minus 3,500, 71,500. माधवमध्ये बघा 75,000 minus 2,000, 73,000. Then purchase return, less from purchase, less return outward, shortcutच लिहिलं आहे 1,000. 1,08,500 minus 1,000, sorry 2,08,500 minus 1,000, 2,07,500.
आपले ट्रायल बॅलन्स कंप्लीट झाली आहे. आता आपण ॲडजस्टमेंट करूया. ॲडजस्टमेंट फर्स्ट, क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹32,000. क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक $32,000. सेकंड, assets जायला क्लोजिंग स्टॉक $32,000. Next, provide provision for doubtful debt ₹2,000. Provision for doubtful debt डेप्टर्सला लेस शॉर्टकटमध्येच लिहिते RDD ₹2,000. 80,500 minus 2,000 78,500. Second effect, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये 2 RDD 2,000. नेक्स्ट, create provision for discount on debtors. Discount on debtors less discount on debtors 3%. 78,500 at 3%, 2,355. 2,355. 78,500 minus 2,355, 76,145. ओके, याचाही सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जाणार. 2 डिस्काउंट ऑन डेब्टर्स डिस्काउंट ऑन डेब्टर्स आले बघा 2,355. नेक्स्ट, valued of leasehold premises on 31st March 2019 ₹1 lakh. leasehold premises व्हॅल्यू 1 lakh झालेली आहे. आता जेवढी रिव्हॅल्यूड झाली ती आउटरलाच दिसणार तुमची नेहमी. 1,10,000 आहे ऑलरेडी. ओपनिंग बॅलन्स दिसतोय. क्लोजिंगला 1 lakh झाली आहे म्हणजे 10,000ने शॉर्ट झाली आहे, ज्याला आपण डेप्रिसिएशन म्हणणार. रेड्यूस झाली आहे डेप्रिसिएशन. मग डेप्रिसिएशन इफेक्ट जातोय प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. तिथे जाणार टू डेप्रिसिएशन ऑन लीजहोल्ड प्रिमायसेस 10,000. and last one, outstanding printing and stationery ₹500. प्रिंटिंग अँड स्टेशनरीमध्ये आउटस्टँडिंग नेहमी ॲड होतोय. ॲड आउटस्टँडिंग ₹500. 1,200 ॲड 500 1,700. सेकंड इफेक्ट, आउटस्टँडिंग प्रिंटिंग अँड स्टेशनरी लायबिलिटीला $500. आउटस्टँडिंग प्रिंटिंग अँड स्टेशनरी ₹500. ओके, या ठिकाणी आपले ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट पूर्ण संपलेले आहेत. आता आपण अकाउंट क्लोज करूया. ट्रेडिंग अकाउंट फर्स्ट क्लोज करो. 3,24,000 प्लस 32,000 3,56,000 3,56,000 minus 25,000 minus 2,07,500 minus 3,000 1,20,500. हा है आपला ग्रॉस प्रॉफिट. टू ग्रॉस प्रॉफिट ट्रांसफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट.
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला मध्ये ट्रान्सफर करूया. बाय ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर फ्रॉम ट्रेडिंग अकाउंट 1,20,500. एकच आहे अमाऊंट. डेबिट साईड आपले ऑलरेडी लहानच दिसते, क्रेडिट साईड मोठी आहे ती लिहूया. 1,20,500 बोथ साईडला. 1,20,500 मायनस 4,500 मायनस 1,800 मायनस 900 मायनस 800 मायनस 1,700 मायनस 2,000 मायनस 2,355 मायनस 10,000 96,445 96,445. ओके, आता हा जो 96,445 आला आहे हा माहीत असेल तुम्हाला नेट प्रॉफिट. टू नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट हा दोन्ही पार्टनर्सला आपल्याला द्यायला लागेल. दोन पार्टनर्स कोण आहेत? एक म्हणजेच मीरा अँड माधव. मीरा माधव ओके. आता यासाठी आपल्याला रेशो तर दिलेला नाही आहे आणि आपला रोल काय सांगतोय, जर प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला नसेल तर असणारा नेट प्रॉफिट हा असणारे जे पार्टनर्समध्ये इक्वली शेअर करायचा. मग इक्वली शेअर करा. 96,445 अपॉन 2 48,223 48,225. ओके, एकाला 23 देऊया, सॉरी एकाला 23 देऊया, एकाला 22 देऊया, कारण 5 आहेत ना. ट्रान्सफर करूया. नेट प्रॉफिट ॲड होणार कॅपिटलमध्ये. ॲड नेट प्रॉफिट 48,223. माधवमध्ये ॲड नेट प्रॉफिट 48,222. ओके, ॲड करूया. 71,500 प्लस 48,223 1,19,723. ओके, and Madhav 73,000, add 48,222 1,21,222. आता आपण ॲड करूया. 1,19,723 plus 1,21,222 plus 5,000 plus 12,500 plus 68,000 plus 2,000 plus 1,500 plus 500. 3,30,445. 3,30,445. Other side 55,000 plus 1 lakh plus 8,300 plus 76,145 plus 10,000 plus 4,000 plus 45,000 plus 32,000. Same 3,30,445. ओके, सेम अमाऊंटने आपला प्रॉब्लेम या ठिकाणी बघा टॅली झालेला आहे. प्रॉब्लेम एकदम सोपा दिलेला आहे, सॉल्व करून पण मी व्यवस्थित तुम्हाला दिलेला आहे. आता तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. थँक्यू.